त्याचा जिवंत अनुभव की गुरु कसं कुठल्या भाग्यात किंवा कोणाच्याही याच्यात कसा हस्तक्षेप करतात याचा एक ज्वलंत म्हणजे गुरुचरित्र हे आजही घडतं आहे. हा त्र्यंबक गुरुकुल पीठातला अनुभव तुमच्या पुढे मांडतोय. त्र्यंबक गुरुकुल पीठामध्ये गेलात तर माईक ज्यांच्या हातात असतो ते त्या ठिकाणी पाठक काका म्हणून आहेत. ते पाठक काका त्या ठिकाणी नेहमी आपल्याला मार्गदर्शन करत असतात. ज्या वेळेला तुम्ही मीटिंगला जाल तर माऊली येण्यापूर्वी ज्यांच्याकडे माईक असतो त्या काकांकडे तो माईक असतो, त्यांचा अनुभव तुमच्या पुढे मांडतो आहे. तर त्या काकांचं काय झालेलं होतं की ते दरवेळेला त्र्यंबकला येत होते, गुरुकुल पीठात येत होते आणि अचानक त्यांना एक व्याधी जडली. व्याधी जडल्यानंतर त्यांना 1 महिन्यापर्यंत सगळं काही त्यांचं जागेवरच करावं लागत होतं, इतकी भयानक त्यांची अवस्था झाली. तर ती अवस्था झाल्यानंतर सुद्धा कोणीही त्यांची दखल घेतली नाही, त्यांना तो त्रास सहन करू दिला. त्यांनी सगळे डॉक्टर करून बघितलेत. परिस्थिती अशी होती की त्यांना उठायचं म्हटलं तरी 4 लोकांचा आधार घेऊन उठावं लागत होतं. अशा परिस्थितीमध्ये 1 महिना 2 महिना झाला तरी आपल्याला माऊलींकडनं सेवा मिळत नाहीये, आपल्याला माऊलींकडनं कुठलंही मार्गदर्शन मिळत नाहीये. आपण एवढ्या माऊलींच्या जवळ आहोत तरी सुद्धा आपल्याला का मिळत नाहीये यांचा त्यांना मानसिक त्रास होत होता की आपण एवढं भोगतोय आणि आपल्याला कुठलाही आपल्या सेवेचा गुण येत नाहीये. तर मग त्यावेळेला 4-5 लोकांनी मिळून त्यांना माऊलींसमोर नेलं म्हणजे अक्षरशः त्यांना घसरत न्यावं लागेल इतकी परिस्थिती भयानक होती. माऊलींपुढे गेल्यानंतर माऊलींनी त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांना विचारलं, तुमचे 3 महिने त्रास सहन झाला का तुमचा? तर त्यांनी हो म्हटलं. म्हणे मी सगळे उपाय करून चुकलोय परंतु एकही डॉक्टराकडनं मला गुण येत नाहीये. माऊलींनी म्हटलं याला डॉक्टरांचा गुण येणारच नाही, याला तुम्हाला ज्या झालेल्या सेवा आहेत त्या सेवेनेच तुमचा गुण येणार आहेत. परंतु तुम्हाला आता जो पुढचा उपाय सांगणार आहे तो तुम्ही बाहेर कोणालाही सांगायचा नाही, तो तुम्हाला व्यक्तिशः करावा लागेल. तुम्हाला बाहेर 7 दिवस थांबावं लागेल अशा एकांत स्थानी जिथं तुम्हाला कोणीही भेटणार नाही. आणि त्या ठिकाणी 6 दिवस फक्त त्यांना व्यक्तिशः सांगितला गेलेला होता की त्यांना पायाजवळ म्हणजेच गुडघ्याच्या वर अशा ठिकाणी जखम झालेली होती की त्यांना ते बसता सुद्धा येत नव्हतं आणि त्या जखमेत अक्षरशः किडे पडलेले होते. त्यांचा मुख्य त्रास तो होता आणि डॉक्टरांचा कुठलाही उपाय त्यांना लागू होत नव्हता. आणि एवढं सगळं असताना आपल्याला मार्गात दिलेले उपाय सुद्धा लागू होत नव्हते. मग त्यावेळेला माऊलींपुढे नेल्यानंतर माऊलींनी त्यांना सांगितलं 7 दिवस तुम्ही एकांतात राहायचं आहे, हा त्रास सहन करायचा आहे आणि सकाळी शौचात जाताना त्या ठिकाणची ती विष्ठा तुम्ही तुमच्या जखमेवर लावायची आहे. फक्त एवढा 7 दिवस उपाय करायचा आहे. पाठक काकांना एकांतात ठेवलं गेलं आणि त्या ठिकाणी त्यांना ते करायला लावण्यात आलं. मग त्यानंतर ते 7 दिवस संपल्यानंतर अचानक औषधांचा गुण येणं चालू झालं आणि ते स्वतः चालत गुरुकुल पीठात आले. ज्या वेळेला ते दिंडोरीला माऊलींपुढे आले आणि माऊलींना त्यांनी विचारलं की तुम्ही आम्हाला 3 महिने हा त्रास सहन करायला लावला माऊली, मग हा उपाय अगोदर दिला असता तर मी केला असता आणि हे असं विचित्र उपाय का मला करावा लागला की त्या जखमेवर ती गोष्ट लावली जी गोष्ट आपण घृणास्पद मान्य करत असतो. तर त्यांनी सांगितलं की हा भोग तुमच्या आयुष्यात तुमच्या आयुष्याच्या अखेरीस लिहिला होता, परंतु त्यावेळेला तुमच्यासाठी ती सेवा करणारे व्यक्ती तेवढे सक्षम राहिल्या नसतात. तुम्ही केलेली सेवा स्वामींनी स्वीकारलेली होती आणि जे तुम्ही केलेलं आहे याचा संबंध 7 जन्मापूर्वीचा होता. 7 जन्मापूर्वीच्या याच्यामध्ये तुम्ही आई वडिलांची सेवा करताना आई वडील तुमचे अत्यंत आजारी होते आणि त्यावेळेला तुम्ही सेवा करताना ते आजारी असल्यामुळे त्यांची सेवा तुमच्याकडनं व्यवस्थित घडलेली नव्हती आणि तुम्ही एकदा तुमच्या वडिलांना लाथ मारली होती की ज्या ठिकाणी ती जखम तिथे होती त्यावेळेला तुम्हाला श्राप दिला गेलेला होता की जसा मी भोगतोय तसा तू सुद्धा भोगशील आणि हे 7 जन्मातलं जे काही भोग बाकी होता तो आता देण्याची वेळ तुमची आलेली होती. आणि हे 3 महिने आम्ही तुमची दखल का घेतली नाही, कारण भोगाचा कालावधी तो कमीत कमी 90 दिवसाचा तरी तुमचा पूर्ण करावा लागणार होता. त्या श्रापाची पूर्तता होणार नव्हती आणि जी गोष्ट तुम्हाला लावण्यास सांगण्यात आलेली होती त्या गोष्टीचा अर्थ त्या ठिकाणी किडे का पडले होते, कारण तुमच्या वडिलांना तुम्ही लात मारली होती त्यांच्या जखमेत सुद्धा किडे पडले होते, तुम्हाला त्याचीच घृणा येत होती आणि ती जेवढी घृणा होती तेवढी लोकांची तुमच्याबद्दल व्हावी आणि ते कुठेतरी प्रतिकात्मक स्वरूपात ते भोग पूर्ण व्हावा म्हणून परमपूज्य गुरु माऊलींनी ती त्यांना सेवा दिलेली होती. त्याच्यानंतर आजपर्यंत त्यांना कुठलंही औषध घ्यावं लागलं नाही आणि त्यांची व्याधी आपोआप बरी झाली. हा अनुभव त्यांनी गुरुकुल पीठामध्ये सगळ्यांसमोर माईकवर सांगितला. थोडक्यात आपण जे गुरुचरित्र वाचतो आहोत हा अक्षरसिद्ध ग्रंथ आहे. याचा अनुभव याची प्रचिती वेळोवेळी सगळ्यांना येत असते.
तर हे गुरुचरित्रातला अर्थ असा आहे की देवतांना सुद्धा आपल्या भाग्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाहीये. जे आपण कर्म घेऊन आलेलो आहोत, जन्माला येताना आपल्याला 5 ऋण असतात, म्हणूनच तुम्हाला पंचमहायज्ञ शिकवला जातो. हे 5 ऋण जोपर्यंत आपण फेडत नाही तोपर्यंत आपल्याला आपलं भाग्यदशा बदलता येत नाही. आणि ही गोष्ट आपल्याला भागवताच्या पहिल्याच अध्यायात, आपला स्कंद प्रमाणे भागवत आहे तर पहिल्या स्कंदातल्या पहिल्याच अध्यायात याचा उल्लेख केलेला आहे. तर ही 5 ऋण आपण जोपर्यंत फेडत नाही तोपर्यंत आपल्याला पुढचा मार्ग मिळत नसतो. आणि ह्या ठिकाणी गुरुचरित्रात आपल्याला वारंवार तेच समजावून सांगितलं जात असतं की एकमेव गुरु म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी, श्री नृसिंह सरस्वती, स्वतः दत्त महाराज आणि मग श्री स्वामी समर्थ महाराजांचा पुढचा अवतार. मग हे सगळे गुरु जे आहेत आपल्याला वेळोवेळी हेच मार्गदर्शन करत असतात की आपल्याला हे 5 ऋण फेडायचे आहेत आणि ह्या 5 ऋणांना अनुसरून आपल्याला सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु.